हॅलो गाईज, आज आपल्याकडे डॅन्ड्रफ ट्रीटमेंटसाठी एक मॅडम आलेल्या आहेत. त्यांनी माझा स्टेटस बघून त्या माझ्याकडे आल्या आहेत. त्यांनी सांगितलं की मॅम, मी तुमचे स्टेटस बघितले आणि मला तुमची डॅन्ड्रफ ट्रीटमेंट आवडली, म्हणून मी तुमच्याकडे आज आलेली आहे आणि मला डॅन्ड्रफ ट्रीटमेंट हा मला प्रोसेस करून पाहिजे. तर मी म्हटलं, आपण बघू शकता मी डॅन्ड्रफ ट्रीटमेंटसाठी पूर्ण किट काढलेली आहे ट्रॉलीमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण मॅडमला चेअरवर घेतले आणि चेअरवर घेतल्यानंतर आपण त्यांचं स्काल्प चेक करतायत आणि चेक केल्यानंतर त्यांचं स्काल्प ऑइली आहे का, मग त्यांच्या स्काल्पमध्ये डॅन्ड्रफ किती प्रमाणात आहे, ड्राय तर नाही स्किन, ते सगळं आपण त्यांचे चेक करून घेत आहोत. आणि आपण बघतायत की जसं मी सेक्शन वाईज सेक्शन हे डॅन्ड्रफ ट्रीटमेंटसाठी जे प्रोडक्ट आहे ते आपण त्यांना सेक्शन वाईज सेक्शन ॲप्लिकेशन करत आहोत. आणि ते प्रोडक्ट ॲप्लिकेशन केल्यानंतर लॉरेल अँटी डॅन्ड्रफ ट्रीटमेंट हे आपण त्यांच्यासाठी लॉरेलचं किट यूज करतो आहे डॅन्ड्रफ ट्रीटमेंटचं. तर सेक्शन वाईज सेक्शन पूर्णपणे प्रॉपर यूज करायचं आहे. प्रॉपर लावल्यानंतर त्यांना आपण चारही बाजूनं प्रॉपर मसाज द्यायचा आहे. आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट होतात, जसं स्मूथनिंग आहे, स्ट्रेटनिंग आहे, कॅरेटिंग आहे, ब्लूटॉक्स आहे, नॅनोप्लास्टी आहे, हे सर्व प्रकारचे ट्रीटमेंट आहेत आपल्याकडे. आणि हे ट्रीटमेंट करताना जे आपण पूर्णपणे नॉलेज पाहिजे. मी पूर्णपणे नॉलेज देते स्टुडंटला. आपल्याकडे क्लासेस आहेत आणि अकॅडमी पण आहे. तर आता तुम्ही बघू शकता, जसं की मी हेड मसाज घेते त्यांचा पूर्ण प्रोडक्ट ॲप्लिकेशन केल्यानंतर. तर मी हेड मसाज करताना पूर्ण स्काल्पला फक्त आणि फक्त स्काल्पला मसाज करते, कारण डॅन्ड्रफ फक्त स्काल्पला आहे, हेअरच्या लेंथला नाही आहे. आणि ते झाल्यानंतर मी पूर्ण प्रॉपरपणे कोंब केला आहे. कोंब केल्यानंतर आपण त्याला प्रॉपर हेअर वॉश करायचं आहे. हेअर वॉश करताना पण आपण त्यांच्या हेअरला प्रोडक्ट नाही राहिलं पाहिजे, ह्याची पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे. आणि प्रोडक्ट हेअर वॉश केल्यानंतर आपण त्यांना परत चेअरवर घेऊन येणार आहोत. चेअरवर आल्यानंतर अँटी डॅन्ड्रफचा मास्क आपण त्यांच्या हेडला स्काल्पला यूज करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने प्रोडक्ट ॲप्लिकेशन करत आहे. तर आपण त्याला सेक्शन वाईज सेक्शन पूर्णपणे ॲप्लिकेशन करायचे आणि कुठं डॅन्ड्रफ राहिला नाही पाहिजे ह्याची पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि मॅडमचा एक आलेला प्रश्न होता की मॅम, मला तुम्ही लवकर मोकळं करा, आणि कारण मला आमचा शो आहे 4:30चा शो आम्हाला बघायला जायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे मॅम. तर त्यांचं आपण प्रॉपर ट्रीटमेंट करत आहोत. तर तुम्ही बघू शकता मी आता मास्क ॲप्लिकेशन केल्यानंतर मी प्रॉपर मसाज देत आहे. तर प्रॉपर मसाज दिल्यानंतर ते मास्क असं आहे की दोन्हीही काम करतं, जसं की शॅम्पूचं पण काम करतं आणि ह्याचं मास्कचं पण ते काम करतं. तर मसाज पूर्ण झालेला आहे आणि आता आपण चेअरवर त्यांचं हेअर वॉशसाठी त्यांना आपण घेऊन गेलो. तर हेअर वॉश पण ते पण नंतर इतकं प्रॉपर करायचं आहे की हेअर वॉश पूर्णपणे छान झाला पाहिजे. हेअर वॉश झाल्यानंतर आपण त्यांना परत चेअरवर घेऊन जायचे. चेअरवर घेऊन गेल्यानंतर आपण त्यांचे हेअर जे आहेत ते 100% ड्राय करायचे. ड्राय केल्यानंतर आपण बघू शकता की कशा पद्धतीने डॅन्ड्रफ क्लीन झालेला आहे. पूर्णपणे 100% डॅन्ड्रफ नाहीसा झालेला आहे. तुम्ही बघा किती जवळून दाखवतोय आम्ही झूम करून, तरी इतकं स्काल्प क्लीन झालेलं आहे की जसं त्यांच्या स्काल्पला कधी डॅन्ड्रफ नव्हताच. तर मॅडम पण इतक्या खुश झाल्या की खरंच मॅम, मला पण ट्रस्ट होत नाही आहे की इतका तुम्ही छान पद्धतीने डॅन्ड्रफ ट्रीटमेंट केलेली आहे. तर मी पण त्यांना सांगितलं मॅम, आम्ही असंच छान रिझल्ट देतो. तुम्हाला अजूनही काही कुणाला करायचं असलं तर तुम्ही सांगू शकता. तर तुम्हाला पण जर डॅन्ड्रफ ट्रीटमेंट माझी आवडली असेल आणि खरंच छान वाटलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.